आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि त्यापैकी गोपाळकाला या सणाला विशेष महत्त्व असतं. श्रीकृष्णाच्या लीलांचा उत्सव म्हणजे दहीहंडी हा सण. त्या दहीहंडीच्या वेळी आपण उंच मनोऱ्यावर हंडी बघतो आणि त्या हंडीत असते ती म्हणजे जिंकण्याची प्रतिष्ठा. पण हे उंच थरावर जाईपर्यंत त्या प्रत्येक पथकामध्ये लागते तो संघटितपणा, धैर्य, ताकद आणि एक विश्वास. आणि तोच विश्वास देतात त्या पथकाचे कोच. आणि आज आपण अशाच एका माणसाला भेटणार आहोत ज्यांनी जय जवान पथक हे फक्त नाव पथक म्हणून नावारूपास आणलं नाही, तर दहीहंडीच्या मैदानात एक विश्व उभं केलं. आज आपल्या सोबत आहेत जय जवान पथकाचे कोच संदीप ढवळे. मुंबईतल्या गोविंद पथकाची जोगेश्वरीपासून जर्मनीपर्यंत सगळीकडे चर्चा असते आणि जय जवान पथकाने वेगळा असा ट्रेंड सेट केला आहे किंवा त्यांचं वेगळं असं स्थान आहे. तर तो ट्रेंड कसा आहे, तुम्ही काय सांगा? मुळात कसं ना की आमच्या गोविंदाची स्थापना 2000 साली झाली. सुरुवातीपासून म्हणजे 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर आणि 9 थर. आता सध्या 10 थराच्या दिशेने आम्ही वळतोय. मुळात आमच्या मंडळामध्ये हा सांघिक खेळ ओळखला जातो जास्त करून. त्या सांघिक खेळामध्ये प्रत्येक तरुणाच्या खेळाडूची आम्ही व्यवस्थित काळजी घेतो. आणि एक शिस्त म्हणून आमच्या गोविंदाला जी महत्त्वपूर्ण बाब आहे ती शिस्त, त्या गोष्टीकडे आमचा जास्त कल असतो. आणि आता तुम्ही बघत असाल की या शिस्तीचा जेवढा उपयोग आपल्या खेळ रचनेमध्ये होतो तो प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे जरा बरं वाटतं की आम्ही ट्रेंड म्हणायला काही हरकत नाही. गोविंदा हा एक मॅनेजमेंटचा खेळ आणि 2014मध्ये जेव्हा गोविंदा पथकांवर बंदी आणली होती, तर 2014च्या बंदीपूर्वीचा गोविंदा आणि बंदी जेव्हा हटली त्याच्यानंतरचा गोविंदा यामधल्या फरकाकडे तुम्ही कसं बघा? मुळात विषय आहे की पूर्व उपनगरामध्ये 2004 सालीचा गोविंदा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही 8 थर लावले त्यावेळी एवढे काही गोविंदे उपनगरात नव्हते. आम्ही 8 थराच्या नंतर जेव्हा 9 थराकडे वळलो तेव्हा सगळे 8च्या दिशेने वळले. 8 थराकडे आम्ही 9 थराकडे वळल्याच्या नंतर आता सगळेच गोविंदे 8 आणि 9च्या दिशेने खेळत आहेत चांगले. तर खूप बरं वाटतं. 2014ला जेव्हा दहीहंडी खरंच कायद्याच्या कचऱ्यात अडकली तेव्हा कोणी एक पुढे येऊन सरसरून असं बोललं नाही की आपण दहीहंडी वाचवली पाहिजे. सर्वप्रथम जय जवान गोविंदा पथक होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टात जाऊन ही दहीहंडी आम्ही खेचून आणली आणि आम्ही ती दहीहंडी वाचवल्यानंतर आज सगळीकडे वातावरणाचा उत्साह आहे की आपली हंडी खेळली जाते आणि त्याचा आनंद आम्हाला थोडाफार नक्कीच आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष दहीहंडी सारखंच आता सराव शिबिराला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जाते आणि मोठमोठे राजकीय नेते म्हणा किंवा मोठी मान्यवर मंडळी असतात ते सुद्धा त्या सराव शिबिराला हजेरी लावतात आणि त्यामुळे त्यांचा जो इम्पॉर्टन्स आहे ते वाढलेलं आहे. तर त्यामुळे आपल्या प्रत्यक्ष दहीहंडीचं महत्त्व कमी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? आणि जर तसं झालंच तर मग त्याच्यावरती तोडगा काय, ती होऊ नये यासाठी काय करावं? निश्चितच मी सगळ्या आयोजकांना पहिलं धन्यवाद देईन की चोरहंडीच्या माध्यमातून बरीच लहान छोट्या मोठ्या मंडळांना तिथे चोरहंडी फोडण्याचा मान सन्मान दिला जातो. कारण असे आयोजक असणं पण फार गरजेचं आहे. कारण दहीहंडीच्या दिवशी बघाल तर मोठमोठे आयोजक दहीहंडीचा आयोजन करत असतात, पण त्यावेळी काही ठिकाणी कोणाला वेळ मिळतो, कोणाला वेळ मिळत नाही. काय त्यांना हंडी मिळते, काय त्यांना हंडी मिळत देखील नाही. 2-2 तास 3-3 तास ते मंडळ लाईनीत उभी असतात आणि त्याचाच बहुधा फायदा चोरहंडीच्या दिवशी इतर मंडळांना मिळत असतो. आणि त्यामुळे मी सगळ्याच आयोजकांचे धन्यवाद देईन की तुम्ही दरवर्षीप्रमाणे चोरहंडीचं आयोजन करण्यात यावं. आता केतकी पाड्यामध्ये सराव शिबिरादरम्यान एका बालगोविंदाचा मृत्यू झाला, तर मग सराव शिबिर जे असतं त्या सरावादरम्यान गांभीर्यता कशी असायला? नक्कीच गांभीर्याची जाणीव असायला पाहिजे प्रत्येक आयोजकांना. कारण आजपर्यंत सगळ्या मंडळांना आम्ही तेच आवाहन करतो की जेवढ्या क्षमतेची आपल्याकडे खेळाडू असतील त्याच क्षमतेनुसार आपले थर रचावेत. दुसरी गोष्ट, एखाद्या सराव शिबिराला आपण जातोय तर त्या ठिकाणी आयोजकांनी जमिनीवर मॅट म्हणा किंवा हार्नेस म्हणा किंवा टोपी म्हणा ती सेफ्टी घेतली आहे की नाही, किंवा जे मंडळ खेळायला येते त्या मंडळांनी पहिलं इन्शुरन्स काढले की नाही ते चेक करा. 14 वर्षावरील 14 वर्षाखालील मुलं खेळत आहेत की नाही ते प्रत्येक आयोजकांनी बघायला पाहिजे. आणि जिथे संख्याच नसते आणि मंडळ मग 5 थराच्या 6 गड वरतं आणि खाली कोणी पकडायला नसतं तर ती खूप बेकार आहे. आणि जी घटना घडली ती दुर्दैव आहे. आम्ही त्या कुटुंबियांच्या सोबत दुःखात सहभागी आहोत. आम्हाला पण वाईट वाटतं की अशा घटना घडता कामा नये. कारण जे मंडळ एखाद्या ठिकाणी खेळायला जातं त्या मंडळाची पूर्ण जबाबदारी असते की आपले खेळाडू आपले सहकारी आपल्यासोबत किती आहेत त्यानुसार आपण ते थर रचले गेले पाहिजे आणि ते कुठेतरी खेळत असताना ते दिसलं पाहिजे की आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणजे मंडळ.
पण काही ठिकाणी ते दिसत नाही आणि मग जोशाच्या उत्साहाच्या वातावरणात ते थर लावायला जातात आणि मग कुठेतरी असं ॲक्सिडेंट होतं. पण त्यामुळे नाहक मोठ्या मंडळांना मग त्याचं त्रास सहन करावा लागतो. पण असं होतं का म्हणे, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्या मुलाला आम्ही आमच्या मंडळातर्फे श्रद्धांजली देऊच, पण अशा घटना मे बी होता का म्हणे. आणि ह्या घटना होऊ नये म्हणून आमची मंडळं जी आहेत, मोठमोठी मंडळं जी आहेत, ती 5-5 महिने 6-6 महिने अगोदर सराव करत असतात, फिटनेस करत असतात. रनिंग असो, व्यायाम असो, वॉर्मअप असतो, स्विमिंग असते, बैठका असतात, सपाट्या असतात, असे बऱ्याच व्यायामाचे प्रकार आमच्याकडनं चालू असतात. का तर तो खेळाडू एकदम सक्षम आणि मजबूत हवा, ज्याच्या खांद्यावर एक खेळाडू चढतील ते चांगले खेळणारे असावे, चपळाई यावी, हुशार असावे खेळाडू, ते त्या सगळ्या गोष्टीचा एक ताळमेळ असतो. त्यासाठी आम्ही अगोदर 5 महिने हा सराव करतो. आणि झालेली घटना आम्ही पुन्हा सांगेन की दुर्दैवी आहे, पण मन ते हिलावतं आहे, कारण शेवटी एक खेळाडूच होता तो देखील, पण असं नाही व्हायला पाहिजे. माझगावचा जो ताडवाडीचा गोविंद आहे आणि जय जवानच्या गोविंदामध्ये नेहमी आम्ही ठसन बघत आलो आहे, तर तुमच्या मते तुमचा कडवा प्रतिस्पर्धी कोण आहे? मुळात आम्ही आजपर्यंत स्पर्धा कुठल्याच मंडळाची केली नाही. जेव्हा आम्ही सुरुवातीला 2004 साली जेव्हा पहिल्यांदा 8 थर लावले, त्या 8 थरावेळी महाराष्ट्रामध्ये फक्त 2च मंडळं होती जी 8 थर लावत होती. एक तर माझगाव ताडवाडी आणि दुसरं श्री दत्त. आणि उपनगरातनं जर तयार झालेलं मंडळ कोणतं असेल पहिलं 8 थर लावणारं, तर ते जय जवान. अशी 3 मंडळं होती. त्यावेळी खेळाच्या उत्सवाच्या ठिकाणी असं तू व्हायची, पण आम्ही कधीच कोणा मंडळाची स्पर्धा केली नाही आणि करणार पण नाही, भविष्यात पण करणार नाही. आम्ही आमचा संघ जोपासतो, आम्ही आमचे सण उत्सव आम्ही जोपासतो आणि आम्हाला इथे कुठेही मतभेद होतील अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला करायच्या नाही आहे. आमच्या वेळी पण 2008 साली जे भांडण झालं, त्या भांडणाचं आज जरी आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोय, पण एकत्र बसून आम्ही चहा नाश्ता करतोय, तेव्हा लागलेली ठेच आम्ही भविष्यात सगळ्या मंडळांना आम्ही हे करतोय, सांगतोय की तसं काही नसतं. एका दिवसाच्या रागाच्या भरात त्या गोष्टी घडतात, पण भविष्यात त्या गोष्टी आणि प्रत्येक खेळाडूंनी त्याचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज केला पाहिजे की आपण जसं खेळतोय तसे ते देखील खेळाडू आहेत आणि कुठेतरी एक टीम स्पिरिट आणि संघभावना म्हणून सगळ्या मुलांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही 10 थर लावणार ही चर्चा प्रत्येक मंडळामध्ये किंवा मुंबईमध्ये सुरू आहे. गेल्या वर्षी काही कारणाने ते स्वप्न तुमचं हुकलं, पण ह्या वर्षी त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? यावर्षी तुम्ही 10 थर लावणार? कसं आहे ना की आम्ही 2010 साली पहिल्यांदा अटेम्प्ट केलेला 10 थराचा आणि आज जवळजवळ आम्हाला 15 वर्ष पूर्ण होत आहेत की आम्ही तो 10 थरासाठी प्रयत्न करतोय. मागील वर्षी देखील आम्ही 9.5 थराचा अटेम्प्ट केला आणि निश्चितच आज तुम्ही बघत असाल की आमचा सराव अंतिम टप्प्यात सरकताना दिसतोय आणि आमच्या हंडीतील पथकातील मुलांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करून चांगले थर रचण्याचा आम्ही नक्कीच चालू अशी प्रयत्न करणार आणि जे काही स्वप्न आमच्या खेळाडूतल्या परिवाराने किंवा आमच्या जयजन गोविंदा पथक परिवाराने बघितले, पूर्ण महाराष्ट्रातल्या चाहत्या वर्गाने आमचं बघितलं आहे, त्यांचं स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करणार. गोविंदा हाच माझा अमिताभ असं काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते आणि ते त्यांनी करून पण दाखवलं आहे. पण हल्ली दहीहंडीच्या स्टेजवरती आपल्याला अंगविलप डान्स करताना आपण बघतो किंवा मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आमच्या बाबतीत अजून अशा पद्धती घटना कधी घडल्या नाहीच, पण निश्चितच आयोजक असतात, त्यांचा दिवसभर कार्यक्रम चालता आला पाहिजे, माणसं पब्लिक तिथे थांबता आली पाहिजे. कदाचित त्यांचं एंटरटेन करण्यासाठी ते लोक त्या गोष्टीचा सहारा घेत असेल, पण अंगविषय अशा गोष्टी होता का म्हणा. तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला गोविंदा पथकाची एखादी आवडणारी गोष्ट कोणती आणि खटकणारी गोष्ट कोणती? आवडणारी गोष्टी जर सगळ्या मुलांनी शांततेत खेळण्याचं ठरवलं तर ती खूप आवडती गोष्ट आहे आणि गोंधळ केला तर मग ती नावडती गोष्ट आहे. त्यामुळे तो एक शिस्तीचा भाग आहे. तर हेच माझं. आता 2025 मध्ये आपण आहोत, 2035चा गोविंदा तुम्ही कसा बघा? कल किसने देखा, पण ठीक आहे, हरकत नाही. जोपर्यंत जीवन आयुष्य आहे तोपर्यंत या ग्राउंडवर या मैदानात मी उभा असेल, माझे सहकर्मी असतील आणि निश्चितच आमचं गोविंदा भविष्यात पुढे जाताना दिसतील. कारण आम्ही आता नवीन तरुण वर्ग आमचा म्हणजे सेकंड पॅनलचे आमचं आहे, दुसरे मुलं ते आम्ही तयार केलेले आहेत. तर भविष्यात हा गोविंदा आमचा पुढे जाईल. मी आहेत असेल नसेल, पण जे टेक्निक्स आहेत, जे पॉईंट्स आहेत ते मी माझ्या खास मुलांना शिकवून ठेवलेले आहेत. नमस्कार सर, आता गोविंदा जवळ आलाय, सर्वांची प्रॅक्टिस आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. तुम्ही या गोविंदा पथकांना कसं सहकार्य करताय किंवा कसा सपोर्ट करताय? माझं मत आहे की त्यांना सहकार्याची गरज नाही आहे. त्यांचा एक मागचा 20-25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही खरं तर आज ते पाहायला आलो आहे की कशा प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे आणि जय जवान गोविंदा बोलल्याच्या नंतर विषय संपतो, कारण ते या गोविंदा खेळाचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे
आम्ही उत्सुकतेने पाहायला आलो आहे की एवढीशा छोट्या जागेमध्ये ही हजारो मुलं कशी उभी राहतात आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात ते पाहायला आज आम्ही ते आलेलो आहे. आता 2 दिवसांपूर्वीच एका बालगोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झालाय. तर हे होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा तुमचं सुद्धा एक मनसेची हंडी असते, तर तिथे अशा काही खबरदारी घेतली जाते? आम्ही आमच्याकडनं पूर्णपणे सिक्युरिटी हा विषय घेतला जातो आणि तिथे डॉक्टर्स असतात, आम्ही हार्नेस लावतो, कॅप प्रोव्हाइड करतो वरती जाणाऱ्या मुलांना. सो आमच्याकडनं ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या आम्ही करतो. आता येणाऱ्या गोविंदासाठी, गोपाळ काल्यासाठी तुम्ही या गोविंदांना काय शुभेच्छा द्याल? माझ्या शुभेच्छा नेहमीच सोबत आहेत. त्यांच्या मागील 9 वर्षापासून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि देवाकडे प्रार्थना आहे की जोपर्यंत आहे तोपर्यंत या जय जवान गोविंदाच्या पथकासोबत राहू.